नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत ना? तर आजची आपली रेसिपी आहे गव्हाच्या पिठाची अगदी खस्ता अशी लेयर्सवाली कचोरी. अगदी विकत्रीसारखी बनते आणि तितकीच टेस्टी पण लागते. आणि यातलं जे सारण आहे ते आपण वाटाण्याच्या शेंगांपासून बनवणार आहोत. तर खूप जास्त टेस्टी ही रेसिपी बनणार आहे आणि अत्यंत पौष्टिक अशी आहे. लहान मुलांना तुम्ही केव्हाही बनवून खाऊ घालू शकता. तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया. पण त्या अगोदर जर रेसिपी तुम्हाला आवडली तर चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर या रेसिपीसाठी लागणार आहे आपल्याला 2 कप गव्हाचं पीठ. हे मी 2 वेळेस चाळून घेतलेलं आहे सोजीच्या चाळणीने. आणि यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ. त्याचबरोबर अर्धा चमचा ओवा हातावर मस्तपैकी क्रश करून टाकायचा आहे. आणि यामध्ये टाकायचं आहे आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे गरम करून तूप. 5 ते 6 चमचे इथं तूप घेतलेलं आहे, गरम करून घेतलेलं आहे. तुम्ही या जागी तूप नसेल तर तेलाचा वापरही करू शकता. फक्त जे काही घेतात ते गरम करून घ्या आणि मस्तपैकी या पिठाला त्याची मसाज करा. म्हणजे सगळ्या साईडने याला मस्तपैकी मळून घ्या तेलाने. अजिबात अशा गाठी वगैरे राहायला नाही पाहिजेत. हातात घेतला तर त्याची मूठ वळली पाहिजे. आणि थोडं थोडं पाणी घालत याचा घट्टसर मऊ असा उंडा मळून घ्या. तर इथं मी छान असा उंडा मळून घेतलेला आहे. आणि याला ठेवायचं आहे आपल्याला 15 ते 20 मिनटासाठी रेस्ट करायला. तुम्ही अर्धा तासही ठेवू शकता. तर याला झाकून ठेवूयात 15 मिनटासाठी. तोपर्यंत आपण जे कचोरीचं सारण आहे ते बनवून घेऊयात. तर इथे मी 4 ते 5 चमचे तेल घेणार आहे सारण बनवण्यासाठी. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तेल कमी जास्त करू शकता. तर इथं तेल गरम झालं की यामध्ये आपण सर्वात प्रथम मोहरी टाकून घेऊयात. मोहरी छान तडतडली की यामध्ये जिरं, अर्धा चमचा टाकून घ्यायचं. आणि अर्धा चमचा धने पण टाकून घ्यायचे आहेत. हातावर क्रश करून घेतलेले आहेत मी धने. ते मी अर्धा चमचा इथं टाकून घेत आहे. आणि त्याचबरोबर 7 ते 8 पाकळ्या लसूण बारीक कट करून घेतलेला आहे, तोही मी टाकलेला आहे. आणि अगदी अर्धा इंच तुकडा अद्रकीचा जो की किसून टाकलेला आहे. मस्तपैकी याला तेलामध्ये परतून घेऊयात. आणि यानंतर अगदी बारीक कुटून सोप घ्यायची आहे अर्धा चमचा, ती इथे ॲड करायची आहे. सोपची चव, जी सोप असते ती चव खूप छान लागते कचोरीमध्ये, तर टाकायला विसरायचं नाही. आणि इथं मी 4 चमचे पोहे खायचे 4 चमचे बेसन मी घेतलेलं होतं, ते छान या तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि मस्तपैकी त्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. अगदी तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. अजिबात जे बेसन आहे ते कच्चं ठेवायचं नाही. अगदी लो गॅस करून त्याला मस्तपैकी भाजून घ्यायचं आहे. इथं बघा अत्यंत लालसर असं आपलं बेसन भाजून झालेलं आहे. आणि या स्टेजला आपल्याला ॲड करायचे आहेत 1 कप वटाणे. हे कच्चे वटाणे आहेत. त्याला छान मिक्स करून घेऊयात अगदी 2 मिनटं. लो टू मीडियम गॅसवर आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत या बेसनामध्ये हे. आणि नंतर यामध्ये आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत. तर अर्धा चमचा लाल तिखट, तुम्ही आवडीप्रमाणे जास्त तिखट करायचं असेल तर जास्त लाल तिखट टाकू शकता. त्याचबरोबर अर्धा चमचा हळद पावडर आणि थोडासा गरम मसाला टाकलेला आहे अर्धा चमचा. आणि आमचूर पावडर टाकलेली आहे अर्धा चमचा. अर्धा ते 1 चमचा तुम्ही आमचूर पावडर टाकू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. आणि मीठ टाकायचं आहे चवीनुसार. मिक्स करायचं आहे छान. मसाले चांगले तेलात
मिक्स झाले पाहिजे, या वाटाण्याला छान लागले पाहिजे. अगदी 2 मिनटं हे परतून घ्यायचं आहे लो गॅसवर. वाटाणे छान मऊ झाले की हे आपल्याला स्मॅशरने स्मॅश करून घ्यायचे आहे, किंवा तुमच्याजवळ वाटी, ग्लास काही पण असेल त्याने तुम्ही अशा प्रकारे त्याला दाबून स्मॅश करू शकता. हे बघा पूर्णपैकी स्मॅश झालेले आहेत. मी पूर्ण स्मॅश करून घेतले होते. अगदी 2 मिनटं झाल्यानंतर याला आपण थंड करण्यासाठी काढून घेणार आहोत प्लेटमध्ये. तर हे सारण तयार आहे कचोरीचं. आपल्याला मस्तपैकी छान सारण बनलेलं आहे. आणि इथं आपला जो उंडा आहे तोही छान सॉफ्ट झालेला आहे. तर याला काय करायचं आहे आपल्याला, तर 5 ते 7 किंवा तुम्हाला जेवढ्या हव्या असतील तेवढ्या लाट्या बनवून घ्यायच्या आहे आणि त्याच्या पोळ्या लाटून घ्यायच्या आहे. इथं तर मी 7 ते 8 लाट्या लाटून घेतलेल्या आहेत. आणि याच्या मस्तपैकी पोळ्याही लाटून घ्यायच्या आहेत. पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे, जेणेकरून जे आपले लेयर्स आहेत कचोरीचे ते मस्तपैकी असे पापुद्रे होतील. हे बघा अशा प्रकारे मी ज्या पोळ्या होत्या त्या लाटून घेणार आहे. अजून एक दाखवते तुम्हाला. थोडंसं पीठ लावत तुम्ही ह्या लाटून घ्या. पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहेत. सगळ्या पोळ्या एकदा लाटून घ्यायच्या आहेत. आणि हे बघा मी इथं पूर्ण 9 पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत. त्या उंड्याच्या पूर्ण पोळ्या मी इथं लाटून घेतलेल्या आहेत. आणि एक इथं लाटण्यावर ठेवत आहे आणि त्यावर मी अर्धा चमचा तूप टाकलेलं आहे. आणि हे सगळीकडे पसरून घ्यायचं आहे आपल्याला. आणि जे गव्हाचं पीठ आहे ते छान असं भुरभुरायचं आहे सगळीकडून. पोळीवर छान पसरून घ्यायचं आहे. आणि जी दुसरी पोळी आहे ती त्याच्यावर लावायची आहे अशा प्रकारे. तसंच दुसऱ्या पोळीवरही आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे आणि पीठ छान पसरून घ्यायचं. अशाच प्रकारे सगळ्या पोळ्यांवर आपल्याला जे पीठ आणि तूप आहे ते छान पसरून घ्यायचं आहे. आणि अशा प्रकारचा जो राऊंड शेप आहे तो द्यायचा आहे या पूर्ण पोळ्यांना. आणि या रोलला आपल्याला कट करून घ्यायचं आहे, लाट्या बनवून घ्यायच्या आहेत. तर अशा प्रकारच्या दोऱ्याने मी कट करून घेत आहे. चाकूने व्यवस्थित कट होणार नाहीत तर तुम्ही दोऱ्याने अशा प्रकारे कट करून घ्या. सारख्या आकाराचे छान लाट्या बनवून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे पूर्ण लाट्या बनवून घेतल्या आहेत. आणि एक लाटी इथं मी कोलपाटावर ठेवलेली आहे आणि छान याची पुरी लाटून घेणार आहोत. अगदी अलगद हाताने, म्हणजे लेयर्स आपल्या सगळ्या दबल्या गेल्या नाही पाहिजे. अलगद लाटण्याने लाटून घ्यायचे आहे. आणि त्यामध्ये 1.5 ते 2 चमचा सारण भरून ही अशा प्रकारे बंद करायची आहे कचोरी. आणि हिला कचोरीचा आकार द्यायचा आहे. छान बंद करायची आहे, म्हणजे ती फुटली नाही पाहिजे. ते एक बनवून घेतली आहे, तशी दुसरीही बनवून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता मी दुसरी बनवलेली आहे. ते अशा प्रकारे मी जे तोंड आहे ते अशा प्रकारे बंद करून घ्यायचं आहे सगळ्या साईडने. अगदी मोदकासारखं दिसतं आहे. आणि त्याला छान असं थोडंसं काहीतरी प्रेस करायचं आहे आणि ही कचोरी तयार आहे. तर अशाच प्रकारे सगळ्या कचोऱ्या बनवून झालेल्या आहेत. 9 ते 10 कचोऱ्या सहज तयार होतात. आणि हे मीडियम गॅसवर मी तेल तापत ठेवलं होतं. तेल खूप जास्त गरम नाही. अशा तेलामध्ये आपल्याला कचोऱ्या टाकायच्या आहेत आणि अगदी लो गॅसवरच आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत. त्याच्या पूर्ण लेयर्स मस्तपैकी मोकळ्या होतात आणि अगदी 10 ते 12 मिनटात ह्या कचोऱ्या तळून होतात. खूप गडबड करायची नाही कचोऱ्या तळताना. लो गॅसवरच कचोऱ्या तळायच्यात, म्हणजे त्या तितक्याच खस्ता होतात. चला तर तयार आहेत आपल्या लेयर्सवाल्या गव्हाच्या पिठाच्या खस्ता कचोऱ्या. खूप छान लागतात. तुम्ही चिंचेच्या चटणीबरोबरही याला सर्व करू शकता. तर रेसिपी कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका. आणि
कचोरीची रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी धन्यवाद.